गावाकडचं जुनं किंवा नवीन घर असणाऱ्यासाठी प्रचंड मोठी बातमी समोर आलेली आहे। आता तुमच्या त्याच घरामुळे तुम्हाला थेट सरकारकडून मिळणार आहे तब्बल 3 लाख रुपये। तुम्ही अगदी बरोबर ऐकलत आहे। सरकारने एक अतिशय क्रांतिकारी योजना सुरू केलेली असून 15 ऑगस्टपासून या योजनेचे पैसे थेट खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पण हा लाभ नक्की कोणाला मिळणार, अर्ज कसा करायचा आणि तुमच्या नावाचे पैसे मंजूर होणार की नाही हे कसे चेक करायचे, या योजनेचा अधिकृत GR समोर आलेला असून जर तुमचं गावात घर असेल तर ही माहिती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे। कारण या एका माहितीमुळे तुमच्या गावी बसल्या बसल्या मोठी कमाई होऊ शकते। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण प्रक्रिया अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, नाहीतर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं। चला तर मग थेट पाहूयात काय आहे ती योजना आणि अर्ज कसा करायचा। तुमचं जर गावात घर असेल तरी सुवर्णसंधी अजिबात सोडू नका, कारण सरकारने खास तुमच्या घरासाठी एक अत्यंत मोठी योजना सुरू केलेली आहे। या योजनेअंतर्गत तब्बल 11,000 गावाची निवड करण्यात आलेली आहे। आता या 11,000 गावामध्ये तुमच्या गावाचं नाव आहे का, आणि नाव असेल तर तुमचं घर या योजनेसाठी कसं पात्र करायचं, कुठे आणि कसा अर्ज करायचा जेणेकरून 15 ऑगस्टला तुमच्या खात्यात थेट पैसे जमा होतील, ही माहिती संपूर्ण आज पुराव्यासहित आपण पाहणार आहोत। तुमचं घर पत्र्याचं असो वा स्लॅबचं असो, कौलारू असो किंवा अगदी पडक्या भिंतीचं असो असे ना, आता तुमच्या त्या भिंती सोन्यासारख्या मोलाच्या ठरणार आहेत, कारण सरकारने ग्रामीण भागातील घरांच्या नशिबांचा कायापालट करणारा एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। या योजनेमुळे गावातील प्रत्येक घराला मोठा आर्थिक फायदा मिळणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही माहिती तुम्हा सर्वांनाच मोठा फायदा करून देणार आहे। जर हे पैसे तुम्हाला मिळवायचे असतील तर हा GR आणि ही माहिती शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा, कारण तुमचं घर तुम्हाला 3 लाख रुपये कसे कमावून देणार आणि अर्ज कसा करायचा याची संपूर्ण खरी माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ बंद करायची चूक अजिबात करू नका। आता या योजनेची माहिती असून तरी कोणालाच जास्त नाही आहे, कारण TVवर याची कोणतीही बातमी आलेली नाही। अनेकदा सरकार अशा मोठ्या योजनेचं आणत नाही, पण माहिती नसल्यामुळे फक्त काही मोजकेच लोक किंवा ग्रामपंचायतीच्या जवळचे लोक गुपचूप याचा लाभ घेतात। सर्वसामान्य लोकांपर्यंत ही माहिती पोहोचतच नाही। पण तुमचा असा तोटा होऊ नये आणि तुमचा सर्वांचा थेट फायदा व्हावा म्हणून ही खास माहिती आम्ही शोधून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। जर तुमचं गावात घर असेल किंवा तुम्ही गावात राहत असाल तर डोळ्यात तेल घालून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। कदाचित ही माहिती ऐकून सुरुवातीला तुम्हालाही अफवा वाटेल, पण लक्षात घ्या, हा सरकारचा अधिकृत निर्णय आहे आणि घरांचा पैसा मिळवायला सुरुवातसुद्धा झालेली आहे। आजच्या काळात पैसा कमावणं किती गरजेचं झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, पण मी जर तुम्हाला सांगितलं की तुमचं गावाकडचं घरचं आता तुम्हाला घरबसल्या पैसे कमावू देणार आहे, तर बऱ्याच लोकांची गावाकडची घर बंद असतात किंवा तिथे फक्त आई-वडील राहतात असतात आणि काही खोल्या रिकाम्या पडून असतात, पण आता तेच घर तुमच्यासाठी कमाईचं साधन बनणार आहे। कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण गावाकडची अर्थव्यवस्था सुधारवण्यासाठी आणि तुमच्या या रिकाम्या मालमत्तेचा योग्य वापर करण्यासाठी सरकारने हे क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे। आता तुमच्या मनात अनेक प्रश्न आलेले असतील की नक्की ही योजना काय आहे, पैसे कधीपासून मिळणार, कोणत्या जिल्ह्यांना घरच्यांचा लाभ होणार आहे, तर ती 11,000 गावांची यादी कुठे पाहायला मिळणार, जुनी किंवा पडकी घरं चालतील, फॉर्म कुठे कसा भरायचा, यासाठी काही पैसे घ्यावे लागतात का आणि कागदपत्र कोणती लागतील, तुमच्या या सर्व प्रश्नाची उत्तर तुम्हाला लगेच मिळणार आहेत। सगळ्यात आधी ही योजना नेमकी काय आहे आणि कोणाला पैसे मिळणार, हे 2 महत्त्वाचे मुद्दे समजून घेण्यात सरकारने या विशेष कामासाठी खूप मोठा निधी मंजूर केला असून गावागावात वारसा हक्काने मिळालेल्या घरांना याचा थेट फायदा होणार आहे। गावाकडची अनेक घर राहण्यायोग्य नसल्यामुळे लोक शहरात निघून गेले आणि ती घरं ओसाड पडली, पण आता अशा ओसाड घरांना पुन्हा नवसंजीवनी देण्याचं सरकार मोठं आर्थिक ताकद देत आहे। ग्रामीण पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि आपली संस्कृती जपण्यासाठी सरकारने ही क्रांतिकारी योजना सुरू केलेली आहे। आता तुमचं नवीन घर असो वा कितीही जुनं, फक्त ते ग्रामीण भागात असणं गरजेचं आहे। जर तुमच्या घर निवडलेल्या 11,000 गावामध्ये असेल तर सरकारकडून स्वतःच्या खर्चाने तुमच्या घराला नवीन रूप देणार आणि त्यातून तुम्हाला दरमहा निमित्त उत्पन्न मिळवून देणार आहे। आता दुसरा महत्त्वाचा मुद्दा, कोणती घर यासाठी पात्र आहेत, सगळीच घर पात्र ठरणार आहेत का, तर नाही। या योजनेसाठी सरकारने काही निकष लावलेले आहेत। मग आता ते निकष नेमके काय आहेत, कोणती 11,000 गावं निवडलेली आहेत, आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुमचं घर पत्र्याचं असेल तर ते या योजनेत कसं काय बसवायचं
आणि याची एक खास ट्रिक पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आता या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात, ती सर्वात महत्त्वाची माहिती मी सांगणार आहे. हे पैसे नेमके कसे मिळायचे आणि पुढे व्हिडिओ एक सेकंदही मिस करू नका, कारण पैसे मिळवण्याची संपूर्ण प्रक्रिया आता सुरू होत आहे. बऱ्याच गावामध्ये आजी आजोबांनी किंवा पणजोबांनी बांधलेली जुनी घरं असतात. तिथे आज त्यांची नवीन पिढी राहते. काही घराचे वय 50 वर्ष तर काहींची 70 वर्ष, 100 ते 200 वर्ष जुने वाडे असतात. असा जर तुमचा जुना वाडा असेल तर मग तो पडलेल्या अवस्थेत असो, तुटलेल्या फुटलेल्या असो वा अतिजीर्ण झालेला असो, त्याचे पैसे तुम्हाला मिळणार, नक्कीच मिळणार. नवीन घरासाठी वेगळा नियम आहे, पण जुन्या घरासाठी सरकार स्वतः गाडगुजी आणि दुरुस्ती करण्यासाठी लाखो रुपयांचं मोठं अनुदान देणार आहे. तुमच्या पडक्या किंवा जुन्या घराला एकदम सुजन्न किंवा आलिशान बनवण्यासाठी सरकार मुद्रा योजनेच्या माध्यमातून पहिला मोठा लाभ देत आहे. तो म्हणजे तब्बल 1.5 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज. तुम्ही अगदी बरोबर ऐकलं, 1.5 लाख रुपयांचं बिनव्याजी कर्ज तुम्हाला थेट मिळणार आहे. आता तुम्ही म्हणाल, कर्ज कशाला पाहिजे? आधी आमच्यावर खूप कर्ज आहे. पण थांबा, हे कर्ज कसं माफ किंवा नील होणार यासाठी सरकारची दुसरी योजना आहे, ती लक्षपूर्वक ऐका. हे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर महत्त्वाची अट पूर्ण करावी लागेल, ती म्हणजे तुमच्या घराची अधिकृत नोंदणी. त्यामुळे पहिलं काम करा, घराची नोंदणी करून, नाहीतर या योजनेचा कोटा संपून जाईल. बऱ्याच शेतकरी शेतीमध्ये बांधलेल्या घरांची ग्रामपंचायतीकडे नोंद नसते किंवा तहसीलदाराकडे नोंद नसते आणि याने केलेलं नसतं. म्हणून कमीत कमी ग्रामपंचायतीमध्ये तरी घराची नोंद असणं अत्यंत आवश्यक आहे. आता तुमच्या मनात प्रश्न असा असेल की दुरुस्तीसाठी तर आधी 1.5 लाख रुपये मिळाले, मग पुढे काय आहे? तुमच्या घराचं लाईट बिल पूर्णपणे माफ करण्यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत दरमहा 300 युनिट मोफत वीज मिळवून दिली जाणार आहे. यासाठी सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकारकडून तब्बल 75,000 रुपयाचं घसघशीत अनुदान थेट दिलं जात आहे. पण गोष्ट इथे संपत नाही. पुढे अर्ज कसा करायचा आणि सरकार ही दुरुस्ती व सोलर पॅनल मोफत का देतंय हे आता आपण पाहणार आहोत. तर याचं उत्तर आहे पर्यटन. आज शहरातील धावपळ, प्रदूषण आणि सिमेंटच्या जंगलाला कंटाळून लोक मनाच्या शांततेसाठी गावाकडे यायला लागले आहेत. पण ग्रामीण भागात जाऊन राहणं, निसर्गाचा आनंद घेणं आणि पिकनिक करणं याचं एक नवीन कल्चर आता सुरू झालेलं आहे. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन ग्रामीण पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार जुन्या घराचं मोठं अनुदान देत आहे. यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. एक, तुमच्या घराचा किंवा जागेचा 8 आणि 7 उतारा काढून घ्या. दुसरं, ग्रामपंचायतीमध्ये घराची अधिकृत नोंदणी करून घ्या. तुमचं घर जेवढं जुनं असेल तितका जास्त फायदा होईल. तिसरं, त्यानंतर महत्त्वाचं, पर्यटन विकास महामंडळ म्हणजेच MTDDC कडे होमस्टे किंवा ग्रामीण पर्यटन अंतर्गत तुमच्या घराची नोंदणी करा. एकदा ही नोंदणी झाली की सरकार तुमच्या घराला दुरुस्तीसाठी मदत करेलच, पण पर्यटकाच्या माध्यमातून तुम्हाला दरमहा कायमस्वरूपी उत्पन्नाचा स्रोतही मिळवून देईल. MTDC कडे नोंदणी झाल्यानंतर तुमचं घर अधिकृत पर्यटन स्थळ म्हणून रजिस्टर होईल. त्यानंतर शहरातले लोक ऑनलाईन बुकिंग करून तुमचं गावी राहण्यासाठी येऊ शकतील आणि तुम्हाला यातून थेट कमाईसुद्धा होईल. तिथे तुम्ही त्यांच्या राहण्यासाठी उत्तम सोय करू शकता. तसंच त्यांना गावरान जेवण्यासाठी एक छोटं किचन सुरू करू शकता. अतिरिक्त पैसे कमावू शकता. हा संपूर्ण व्यवसाय उभारण्यासाठी सरकार तुम्हाला सुरुवातीला आर्थिक मदत देणार आहे, पण एकदा व्यवसाय सुरू झाला की तो पुढे व्यवस्थित चालवण्यासाठी जबाबदारी तुमची असेल. थोडक्यात सांगायचं तर ग्रामीण पर्यटकाला चालना देऊन तुम्हाला घरबसल्या मोठी कमाई करून अतिशय देणारी जबरदस्त योजना आहे. जर तुम्हाला या योजनेबद्दल काही 11,000 गावाच्या यादीबद्दल अजून सविस्तर माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून आणि कोणत्या गावातून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की लिहा, जेणेकरून तुमच्या गावाचा या 11,000 गावाच्या यादीत समावेश आहे की नाही हे आम्हाला तुम्हाला सांगता येईल. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.